विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष ना अतिशय बेस्ट असणार आहे. मी तुम्हाला सांगतो एक उमेदीचं वर्ष असणार आहे. या वर्षात आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत. हे नवीन वर्ष मी तुम्हाला सांगतो आपल्याला सी सारख्या ग्रेट कॉलेजमध्ये जाऊनच सेलिब्रेट करायचं आहे. सगळ्यात इम्पोर्टंट काय सांगू का? आपण कष्ट घेतोय आणि मी तुम्हाला सांगू का? मी माझ्या ऑफलाईनच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय, की जोरात अभ्यास सुरू आहे. प्रिलिम असू दे, तुम्हाला सांगतो बोर्डची प्रिपरेशन असू दे, सीईटीची प्रिपरेशन असू दे, दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या असू दे, मुलं करतायत रे, करतायत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगू का? काय कळालंय आपल्याला, की बोर्डला वेळ आता दिला पाहिजे या क्षणाला. म्हणजे हा जो जानेवारी महिना आहे ना, आता काय होतं, ह्या जेईचा पण अटेम्प्ट येतोय, बरोबर आहे? मग बोर्ड करू का सीईटी करू, या आपण द्विधा मनस्थित असतो. बोर्डला जास्त फोकस ठेवायचा आहे. आणि बोर्ड करत असताना सीईटी होणारच आहे, हेही लक्षात घ्या. म्हणजे बघा फिजिक्सचे फॉर्म्युले होत आहेत, केमिस्ट्रीचे रिएक्शन्स होत आहेत, म्हणजे सीईटीची तयारी होते. उलट बोर्डला सीईटीचं अवघड आहे. सॉरी, बोर्डच्या वेळेस केमिस्ट्रीचं अवघड आहे असं मला म्हणायचं होतं बरं का. चुकून सीईटी मध्ये शब्द घातला मी. म्हणजे बघा ना, बोर्डमध्ये काय करतो, रिएक्शन्स लिहाव्या लागतात, सगळं लिहावं लागतं. सीईटीत नुसतं बघितलं उत्तर असतं, की रिएजंट कुठला वापरलाय, प्रॉडक्ट कुठला आहे. आपण गेस करू शकतो ना. त्यामुळे बोर्डचा चांगली तयारी केली, ऑर्गॅनिक तर होणारच आहे. मग मला सांगा, ते पॉलिमर सारखे टॉपिक जर बोर्डसाठी आपण तयारी करतोय, सीईटीला काय विचारतायत, कुठल्या पॉलिमरसाठी कुठलं मोनोमर लागतात, कॅटलिस्ट कुठला वापरतात, असे प्रश्न असतात ना. आणि हो, आपण आणखीन ऑब्झर्व काय केलंय, की आपलं जे मॅथ्सचं पुस्तक आहे ना, त्यातले 80% प्रश्न म्हणजे सॉरी, म्हणजे सीईटीतले येणाऱ्या प्रश्नापैकी 80% क्वेश्चन हे तर पुस्तकातले ऍज इट इज असतात. ऍज इट इज असतात, जसेच्या तसे असतात. मग आपण बोर्डसाठी पुस्तक सोडवलं पाहिजे. मग हे सगळं ठरवतो ना आपण. आता थांबा. आता आपल्याला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. काय सांगतो? YouTubeवर जावा ना. एक नवीन टेक्निक आली, जॅपनीज आहे म्हणूया आपण. होओपोनोपोनो अशी टेक्निक आहे बरं का. सर्च करा रे बाळांनो, सर्च करा. मी तुम्हाला सांगू का, 5 मिनिटं वेळ काढायचा आहे आपल्याला आणि ठरवायचंय मला काय पाहिजे ते. थोडं श्वास घ्यायचा आहे, मन शांत ठेवायचं आहे आणि काय सांगतो अफर्मेशन. श्वास घ्या, श्वास सोडा आणि मनातून ठरवा, माझा अभ्यास छान सुरू आहे. सर्व काही छान सुरू आहे. टेस्टचा पेपर हा सोपाच असणार आहे आणि मी तो चांगल्या प्रकारे सोडवू शकतोय. ओके. मी छान अभ्यास करतोय. माझं मन शांत आहे. ओके. असं एक आनंदी वातावरण ठेवायचं, लक्षात घ्या. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत. हो, आतापर्यंत जे काही घडलंय, बघा मी चांगला अभ्यास केला नसेल, तर ठीक आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा. ओके. ही युनिव्हर्सकडून माफी मागायची आपल्याला, की मी नाही केला अभ्यास, मला माफ करा. सॉरी. पण इथून पुढे मी चांगला अभ्यास करेन आणि मी करतोय अभ्यास. ओके. आणि मागायचंय तुम्हाला. हां, मला एवढे मार्क हवे आहेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. माझं टार्गेट फिक्स आहे. मी तुम्हाला आता लिहून दाखवतो रे, लिहून दाखवतो. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स. ओके, थांबा हां. इथं आपण फिजिक्स लिहूया, इथं केमिस्ट्री लिहूया, इथं मॅथ्स लिहूया. फिजिक्स 50, केमिस्ट्री 50 आणि मॅथ्स 100. तर इथं मी 45 प्लसचं टार्गेट माझं नेहमी असायचं बरं का. ओके. मॅथ्समध्ये मी म्हणायचो 60 प्लस म्हणायचो बरं का. 60 प्लस आणि फिजिक्समध्ये मी 25 मॅक्सिमम म्हणत होतो बरं का. ते पण 15 ते 25 असं म्हणायचो मी. मग मी मला म्हणायचो, की इथं तुम्ही स्कोर बघा 105 फिजिक्समध्ये 15 पाडले, की 120. 120 म्हणजे क्लोज टू 99 पर्सेंटाइल. क्लोज टू 99. होय. पण आता सगळंच बदललंय. आता सगळंच बदललंय. काय बदललंय मी तुम्हाला सांगतो. मी फिजिक्सचं टार्गेटच आता 45 प्लसचं सेट केलंय. हो, पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. आता मी तुम्हाला सांगतो. क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. यात तुम्हाला काय करावं लागेल, साठी जर तुम्हाला फिजिक्समध्ये एवढा स्कोर पाहिजे असेल, तर ट्रॅडिशनल मेथडनं जाऊन चालणार नाहीये. प्रॅक्टिस करताना ऑप्शन इलिमिनेशन हीच टेक्निक डोक्यात ठेवावी लागेल. ऑप्शन इलिमिनेशन. अॅक्युरसी पण वाढणार आहे, कमी वेळेत पण सॉल्व्ह होणार आहे. ओके. बरं, याचे एक्झाम्पल्स आपल्या रील्समध्ये बघा ना, तुम्हाला दिसतील. मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन तुम्हाला दाखवलेत. Instaवर पण दाखवलेत आणि आपल्या शॉर्ट्समध्ये पण आहेत. बरं, म्हणजे फिजिक्समध्येच आमचं टार्गेट सेट झालंय. केमिस्ट्रीमध्ये तर आमचं फिक्सच आहे पहिल्यापासून. मिळणारच आहेत. वायवा सीरीज जरी केली तरी एवढे मार्क मिळणार आहेत, लक्षात घ्या. आता उरलं मॅथ्स. मॅथ्समध्ये आमचं टार्गेट 80 प्लस. ओके. टोटल होणार आहे. सीओईपीचं टार्गेट फिक्स झालं. 99.999. प्रत्येक मुलाला हे टार्गेट दिलेलं लक्षात घ्या. हो, मला आनंद होतोय सांगताना. आनंद होतोय, की जी मुलं वर्षभर करत नव्हती, ती मुलं आता जोरात अभ्यास करायला लागलेत. हो, आपल्याला एका महिन्यात हे सगळं बदल दिसलाय आणि अजून आपल्याला खूप बदल दिसणार आहे. आणि डिसेंबर महिन्यापासूनच मुलं अभ्यासाला सुरुवात झाली. आता अख्खा जानेवारी आहे आपल्यासाठी. मग काय विचार करताय? एक लक्षात घ्या. सांगतो, ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगमुळं प्रॉब्लेम होतोय. माझं झालं नाही, होईल का? पहिली गोष्ट ओव्हर थिंकिंग करायचं नाहीये.
ओके. तुमचा चाललाय अभ्यास. बाकीच्याच्या चौकशा करत बसू नका. किती झालंय तुझं आणि काय झालंय ते. ओके. मी तुम्हाला सांगतो त्यानं उलट तणाव येतो. निवांत राहायचं. निवांत राहायचं म्हणजे अभ्यास करत राहायचं. दुसऱ्याचा विचार करायचा नाही. त्याचं किती झालं आपल्याला काय करायचंय? शेवटी त्याच्या मार्कांना तुमच्या मार्काचा काय संबंध आहे? शेवटी आपल्याला मार्क पाडायचे आहेत ना बाळांनो. आणि हो, कायम आनंदी राहावं बरं का बाळांनो. खरं सांगू का तणावातनं आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात ना, तणावामुळे खूप बेकार आपले हेल्थ सुद्धा डिस्टर्ब होते लक्षात घ्या. झोप लागणार नाही, आलं पुन्हा डिस्टर्बन्स येणार. ते अशा सांगतो. हेल्थ इम्पोर्टंट आहे. ओके. आजारी पडायचं नाहीये. यावर्षी थंडी कडाक्याची आहे बाळांनो. मुलं आजारी पडतायत बरं का. पण ते तेवढ्यापुरतं व्हायरल आहे ठीक आहे. पुन्हा नाही होणार लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय आहे हेल्थ जर आपण व्यवस्थित ठेवली तर आजारी पडणारच नाही ना आपण आणि पडायचं पण नाहीये. मग आपलं टार्गेट एकच आहे. 99.999 म्हणजे 100% त्याचं टार्गेट आहे आपलं आणि ते आपल्याला अचीव्ह करायचंय. पण हे करत असताना सांगतो, मी माझ्याबरोबर ना बाकीचे चॅनल्स पण फॉलो करतो बरं का. त्यातलं एक चॅनलचं नाव मी तुम्हाला सांगतो. सी स्टुडंट आहे. आशी छाजेड असं नाव आहे बरं का. लास्ट वीकमध्ये तिने एका मुलाचा इंटरव्ह्यू घेतलाय. कुलकर्णी नाव आहे त्याचं बरं का. मी खूप मस्त तो इंटरव्ह्यू होता बरं का. मी सगळा बघितला अगदी शेवटपर्यंत. त्या इंटरव्ह्यूमध्ये तो कुलकर्णी स्टुडंट आहे सी तो काय म्हणला, की मॉक टेस्ट इम्पोर्टंट आहेत. ओके. मग मी काय म्हणतोय ते बघा, की मॉक टेस्ट. मग तुम्हाला टेस्ट सीरीज जॉइन करायची ओके. पहिली गोष्ट टेस्ट सीरीज. ज्या पेड सीरीज असतील, माझी पेड सीरीज आहे किंवा अजून YouTubeवर तुम्हाला असेल, टेस्ट सीरीज जॉइन करा. ओके. टेस्ट सीरीज जॉइन केल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. आता कुलकर्णीचं काय म्हणणं आहे, की 80% तर मॉक टेस्टमुळे त्याचा स्कोर इम्प्रूव्ह झालाय आणि त्याचा एक स्कोर मी तुम्हाला सांगू का, त्यानं इनऑर्गॅनिक केलंच नव्हतं. ग्रुप 16, 17, 18 नव्हतं केलं. इनर ट्रान्झिशन नव्हतं केलं. कोऑर्डिनेशन कंपाऊंड केलं होतं. ओके. हे मी कुणासाठी सांगतोय? काही मुलं जे आहेत ना, ते टिपिकल टॉपिकला तणावात घेऊन बसतात. माझा अजून एक टॉपिक राहिलाय. अरे राहू दे ना एक टॉपिक. एखाद दुसरा टॉपिक राहिला तर काय फरक पडत नाही. 99.8% आलेत कुलकर्णीचे. ओके. म्हणजे मी तो टॉपिक करायचाच नाहीये असं नाही बोललो रे बाळांनो. करायचंय ना तो टॉपिक करायचंय. नाही असं नाहीये. पण विनाकारण एखाद्या गोष्टीचा तणाव घ्यायचा नाहीये. आलं का लक्षात तुमच्या? मग आता तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर टेस्ट. हां, ओके. आता मी तुम्हाला सांगतो पहिल्या मॉक टेस्टचं टार्गेट काय असलं पाहिजे? मिनिमम एवढे मार्क पाहिजेत मला. विथआऊट गेस हां, सगळे क्वेशन्स अटेम्प्ट करायचे नाहीये. जेवढे येते तेवढं करायचं लक्षात घ्या. आणि एवढं जर तुम्हाला 70 मार्काचा अटेम्प्ट होत असेल, तर मला माहिती आहे गेस करून 20-25 मार्क वाढतात. म्हणजे तुम्ही या स्टेजला 95% पर्यंत पोहोचाल. पहिली मॉक टेस्ट जी तुम्हाला पुढच्या 10 दिवसात द्यायची आहे, 200 मार्काची. मी तुम्हाला सांगतो, गणितांकाचे सर आहेत, दिनेश सर आहेत. त्यानंतर अजून शोधा YouTubeवर फ्री तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. एक्झाम साइड, एक्झाम गोल सारखे ॲप्लिकेशन्स असतील. तिथं तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो थोडे ₹1000-2000 खर्च केले तर काहीही बिघडणार नाहीये. पण आपल्या रँकर टेस्ट सीरीजमध्ये जवळ-जवळ 10 फुल लेंथ मॉक टेस्ट घेणार आहे लक्षात घ्या. ओके. आता माझ्या पण लक्षात आलंय. चला काहीतरी डेट डिक्लेअर करूया आपण. बहुतेक 12 जानेवारी करून टाकूया चला आपण आणि 200 मार्काची फुल लेंथ टेस्ट आपली डिक्लेअर चला. जोरात अभ्यास करूया लक्षात घ्या. एक कमबॅक करूया आपण. ओके. बरं चला आता हे व्हिडिओ इतका वेळ तुम्ही माझं ऐकलं धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. नवीन वर्ष वेगळं बनवायचंय कष्ट घेऊन आणि आयुष्यभर कष्ट घ्यायचंय. कष्टाशिवाय कधीच पर्याय नाहीये लक्षात घ्या. असं कधीच होणार नाही, की तुम्ही सक्सेसफुल झालाय. आता लाईफ एकदम सेट झालंय. फायनान्शियल फ्रीडम सारखं काही नसतंय डोक्यात ठेवा. आयुष्यभर कष्ट घ्यावं लागतं. ओके. मरेपर्यंत कष्ट घ्यायचे आणि त्यातच आनंद मिळवायचा आपल्याला. चला मग नेक्स्ट इयर भेटू आपण सी मध्ये. ऑल द बेस्ट.